आज कुर्ल्याशी येताना भाई चालते ट्रेनाची एक पोरांनी मारली उरी. अच्छा ठीक आहे. सकाळचे उठून भाई आपली जेसीबी गेलती काम करायला, मग दुसऱ्याची जेसीबी बोलून आपण घेतला रोडाचा काम करायला इथं, कारण की भाई पावसाचे पग खराब झालेलं होतं. मग आता बनवून जेवते. थोड्या वेळेला रिक्षान बसलो ना, आपली जेसीबीचा काम चालू आहे का ना तो बघासाठी निघलो डायरेक्ट भंडारलीला. पोहोचलो सायटीवर ना, इथं बघतो तर भाई 2-2 जेसीबी लावले, कारण की रात्रीने पकड डंपर पडलेलं सायटीवर. मग आता ते लेवल करून घेतले जेसीबी. 2 hours later. दुपारचे पोहोचलेलो खारघर स्टेशनला ना, आपल्याला जायचं होता कुर्ल्याला. मग तिकीट काढला की इथं दिसतच नव्हता. बघू आता कुठं भेटतं की आपल्याला. तिकीट तर काढून घेतला, आता भाई ट्रेन कुठल्या साईडला येईल काही समजत नव्हतं. आता बघू कुठल्या नंबरला येतं. पोहोचलो कुर्ल्याला डायरेक्ट बुटांच्या शॉप मध्ये. भाई येताना की ट्रेनची व्हिडिओ काढायला भेटली ना, पक्की गचरी होती म्हणून. फायनली गाईज बुटांचं 2 जोर घेतलेलं आहेत आपण ना. आता भाई तुम्हाला कोणाला पाहिजे असतील तर बिंदास या कार्ड तुम्हाला दाखवतो दुकानाचा. आपले मित्रमंडळी सर्व इकडे या, आपल्या शॉपला व्हिजिट करा. तुम्हाला क्वालिटी भेटणार, हर व्हरायटी भेटणार, सगळं व्यवस्थित भेटणार पूर्ण. तुम्हाला वाटलं असेल भाई कुर्ल्याला दुकान पक्का आतमध्ये असेल, पण आतमध्ये नाही आहेत भाई. स्टेशनशी खालती उतरल्या भाई यो शॉप तुम्हाला दिसेल. आता भाई लग्नाची सीझन चालू झालेली आहे. मग तुम्हाला कोणला भाई फॅशनेबल बुटा पाहिजे असेल तर बिंदास या शॉपला. कुर्ल्याला जाताना भाई गचरीन गेलो ना, आता घरा जाताना पण गचरीनच चाललं. पक्की पब्लिक आहे भाई. लोकल ट्रेनला कवत नाही यावा. ट्रेन मध्ये भाई वेगळी पब्लिक ना, आता भाई घरा जाताना पण ही वेगळी पब्लिक. या ना कुठे जेवायला बोलवलं, जेवायला खपल ही पब्लिक के खपणार ना. यो भाई एकता आला ना, यो भाई मला बोलायला लागला, बोलतो चालताना बोलतो 4-5 माणसांना मारीन. तावरेन भाई यो भाई भेटला त्याला मारायला लागला. तर चला गाईज, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा, आणि युट्यूबला नक्कीच सबस्क्राईब करा. इंस्टाला फॉलो, लाईक, शेअर, कमेंट सगळा. बाय बाय.